नमस्कार, मी ज्योती पाटील. टीपी फूड अँड फॅशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय डिझायनर स्लीव्स. खूप सुंदर आणि आकर्षक ही डिझाईन बाही तयार होते. इथं अस्तरची बाही घेतलेली आहे मी 10 इंच. 1 इंच मार्जिन आपली त्यामध्ये ऍड केलेली आहे आणि हे जो आपण अस्तरचा मेन फॅब्रिक आहे तो घेतलेला आहे. जी मेन बाही आहे आपली अस्तरची त्यापेक्षा 7 इंच जास्त. तर इथे सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही बाही 17 इंच आहे उंची, 10 इंच तयार आणि 7 इंच एक्स्ट्रा मध्ये घेतलेला आहे कपडा. तर दोन्ही साईडला आपल्याला 1-1 इंच असं मार्जिन देऊन त्याला रेष देऊन घ्यायची आहे. खूप आकर्षक आणि लेटेस्ट ट्रेंड मध्ये ही बाही डिझाईन आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस महिलांच्या अंगावर ही बाही डिझाईन बघितलेली असावी. खूप सुंदर दिसते. अशा पद्धतीने 1-1 इंचाचे हे बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने 1-1 इंचच घ्यायचा आहे. कमी वेळेमध्ये होते आणि दिसायला सुद्धा खूप आकर्षक दिसते. तर अशा पद्धतीने आपण जसं कुशन वर्क करत असतो त्याच पद्धतीने ही बाही डिझाईनची डिझाईन तयार होत असते. तर 1-1 बॉक्स सोडून मी अशा पद्धतीने ही अशा रेषा ओढून घेत आहे. सुरुवातीला आपल्याला 3 बॉक्स सोडून द्यायचे आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनवरती पाहताय त्या पद्धतीने आपल्याला 3 बॉक्स सोडून द्यायचे आणि विरुद्ध दिशेने आपल्याला बॉक्स असे करून घ्यायचे आहेत. जिथे आपण रेषा देऊन घेतलेल्या आहेत या पद्धतीने तिथे आपल्याला सुई दोऱ्याने एक तिथे टाच मारून घ्यायचा आहे. ही डिझाईन दिसायला खूप सोपी आहे. वाटत जरी अवघड असली तर बनवताना खूप सोपी वाटते आणि होते सुद्धा खूप लवकर. तर या पद्धतीने जशा आपण रेषा दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला हे जे आहेत बॉक्स जोडून घ्यायचे आहेत. दोरा मी कुठेही तोडलेला नाहीये. सेम त्याच डायरेक्शनला आपल्याला हे जे बॉक्स आहेत तयार करून घ्यायचे आहेत. या अगोदर पण आपण भरपूर अशा डिझाईन व्हिडिओच्या पाहिलेले आहेत. डिझाईनच्या ब्लाऊजचे बाही डिझाईन असतील, लटकनचे डिझाईन असतील. जर तुम्ही चॅनलवर आतापर्यंत विजिट केलेली नसेल तर नक्की जाऊन एकदा ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. बेसिक ब्लाऊज वरून जुन्या ब्लाऊज वरून मापे कसे घ्यायचे त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर पाहू शकता आणखी डिझाईन आपली पूर्ण शिवून तयार झालेली नसताना ही डिझाईन किती आकर्षक दिसत आहे. शिवून झाल्यावरती किती सुंदर दिसेल. तर या पद्धतीने ही आपले ज्या प्लेट्स आहेत सध्याला आपण बेसिक टाचन लावून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने जर आपल्याला अस्तर लावायचं नसेल, नाही लावलं तरी पण चालतं, पण अस्तर लावल्यामुळे बाही जी आहे ती परफेक्ट बसते. अशी सुद्धा बसते. पण त्यावेळेस आपला कपडा जो आहे मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित जाड असायला हवं. जास्त जर पातळ असेल तर आपला जो कपडा आहे थोडासा निसटण्याची शक्यता असते. आपण 3 बॉक्स सोडून दिल्यामुळे आपल्याला खाली 1 प्लेट देऊन घ्यायची आहे आणि वरती 1 सेंटरमध्ये प्लेट देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे ज्या साईडला आपण प्लेट टाचन लावून घेतलेल्या होत्या इथे आपल्याला एक बेसिक शिलाई देऊन घ्यायची आहे. जास्त पक्की शिलाई द्यायची नाहीये, कच्ची शिलाई देऊन घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला अस्तरला जोडण्यासाठी कुठेही कमी जास्त प्लेट्स जर आली तर प्रॉब्लेम येऊ नये यासाठी एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची आहे. नंतर आपण ती शिलाई उकलू सुद्धा शकतो. या पद्धतीने बघू शकता आपली डिझाईन बऱ्यापैकी तयार झालेली आहे. आता इथं मेन अस्तर लावण्याची बारी आहे. जर आपल्याला अस्तर लावायचं नसेल तर नाही लावलं तरी चालतं. तुम्हाला या अगोदर पण मी सांगितलेलं आहे की बिना अस्तरची सुद्धा ही बाही आपण तयार करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला कपडा कमी असतो त्यामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करायच्या असतात. कारण आपण अस्तर जरी 17 इंच जे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे दोन्ही सेम काढलं असतं तर आपल्याला अस्तर खूप जास्त लागलं असतं. त्याच्यासाठी मी अस्तर कमी काढलेलं आहे आणि मेन फॅब्रिक जास्त घेतलेला आहे. तर इथं आपण खाली जे दंड घेर आहे तो भाग आपण शिवून घेतलेला आहे. सेंटरमध्ये एक आपण प्लेट देऊन घेतलेली आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम तुम्हाला कुठेही बदल करायचा नाहीये. अशाच असं खाली एक दाबटीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपली जी फिटिंग आहे उचकत नाही आणि बाही परफेक्ट बसते. या पद्धतीने आता ही दाबटीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला प्लेट्स ज्या आहेत कच्ची शिलाई तोडायची आणि नंतर ऍडजस्ट करायचं आहे. इथं पाहू शकता इथं सेंटर कुठे आहे तिथे आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. या पद्धतीने आता आपल्याला बाकीचं सुद्धा मोजमाप व्यवस्थित आहे का चेक करायचं. त्यानंतर सेंटरवरती सेंटर ठेवायचं आणि मध्यातून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपली बाही फिरली जाणार नाही आणि
व्यवस्थित अशी बसली जाते, कुठेही कमी पडत नाही आणि अस्तर सुद्धा आपलं ॲक्युरेट जेवढं आपण मोजमाप घेतलेला आहे तेवढंच आपल्याला पुरे होतं. तर या पद्धतीने आता आपण प्लेट्स ॲडजस्ट करू शकतो. जसं आपली डिझाईन आलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून बाहीसुद्धा खूप छान दिसते आणि प्लेट्स पलटत नाहीत. कच्ची शिलाई आपण काढून घ्यायची आहे, त्यानंतरच आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत. इथे तुम्ही सुरुवातीला कच्ची शिलाई नाही दिली तरी चालतं. तुम्ही जे टाचन आहेत व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि काढल्या तरीही चालतं. पण कच्ची शिलाई दिल्यामुळे आपले जे प्लेट्स आहेत काढायला आणि प्लेट्स टाकायला सोप्या जातात. अंदाज येतो की आपल्या प्लेट्स किती येणार आहेत त्याच्यासाठी. या पद्धतीने आपल्याला प्लेट्स ॲडजस्ट करायच्या आहेत आणि त्यावरती एक पक्की अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. सेम या बाजूने सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. कच्ची शिलाई सुरुवातीला दिलेली ती काढून टाकायची आणि प्लेट्स ज्या आहेत त्या ॲडजस्ट करत चालायचं आहे. या पद्धतीने दिसायला तर खूपच आकर्षक दिसते ही स्लीव्स डिझाईन आणि घातल्यावर त्याचा लुक सुद्धा खूप सुंदर येतो. लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणांना ही बाही डिझाईन खूप आवडते. इथे सुरुवातीला मी मध्यातून शिलाई देऊन घेतलेली आहे, त्यामुळे इथे मला टाचन लावून घ्यायचे आहे आणि नंतर राहिलेल्या प्लेट्स आपल्याला ॲडजस्ट करायच्या आहेत. या पद्धतीने आतापर्यंत जर तुम्ही ही डिझाईन ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे आणि दिसायला सुद्धा खूप लेटेस्ट आकर्षक आहे. या पद्धतीने आपण अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी तुम्हाला ही बाही डिझाईन लवकर समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी यामध्ये माहिती सांगितलेली आहे. टाचन काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला इथे सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे. लवकरच आपल्या चॅनलवरती आपल्याला शिवण क्लासचा कोर्स सुद्धा चालू करायचा आहे. बऱ्याच महिलांची रिक्वेस्ट सुद्धा होती की आपण शिवण क्लास का चालू करत नाहीयेत. एकदम बेसिक पासून आपण शिवण क्लास सुद्धा चालू करणार आहोत लवकरच. या पद्धतीने बॅक पार्ट जो आहे ब्लाउजचा मी तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला ब्लाउजचा पूर्ण लुक सुद्धा दाखवते. जशी नॉर्मल बाही आपण जोडत असतो त्याच पद्धतीने ही बाही सुद्धा आपण जोडून घेतलेली आहे. बघू शकता किती याचा लुक सुंदर दिसत आहे. आकर्षक ही डिझाईन तयार झालेली आहे. जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.